Hello friends, hope you are in good state. Now I want to say thanks for my three videos. तिन्ही व्हिडिओजबद्दल आपण जो मला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद, thanks. Today we are going to learn a new structure that is called add question tag. Very simple and easily you can get 1 mark in examination. अतिशय सोपा भाग आहे आणि तुम्ही हमखास परीक्षेमध्ये 1 गुण मिळवू शकता. आणि परीक्षेमध्ये हमखास ॲट क्वेश्चन टॅगवर एक प्रश्न विचारला जातो जो सोडवण्यासाठी अतिशय सोपा आहे. सर्वात प्रथम आपण पाहू व्हॉट इज ॲट क्वेश्चन टॅग. ॲट क्वेश्चन टॅग्स काय आहे? it is a short, you can say it is a short additions to your statement to ask for confirmations. Okay, you can say it is a short additions to the statements asking for confirmation. आपण केलेल्या एखाद्या विधानाच्या पुष्टीसाठी केलेलं एखादं छोटंसं उपवाक्य. इट इज कॉमन प्रॅक्टिस इन कन्व्हर्सेशन्स टू मेक अ स्टेटमेंट्स अँड टू गेट कन्फर्मेशन्स अबाउट आवर स्टेटमेंट. दैनंदिन जीवनात आपण याचा वापर नेहमी करत असतो. आई बाजारातून घरी आली, तिने फ्रीजचं दार उघडं पाहिलं आणि रोहनला ती प्रश्न करते की रोहन, डिड यू ईट चॉकलेट्स? तू चॉकलेट खाल्ले? त्यावर रोहन म्हणतो नाही, मी चॉकलेट खाल्ले नाही. आणि त्याच्या या स्टेटमेंटला तो कन्फर्मेशन देण्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीला किंवा लहान्या बहिणीला समोर करते आणि तिला विचारतो, हो ग, काय मी चॉकलेट खाल्ले? It is a add question tag. Very simple and very useful. So today we are going to learn its steps one by one. आज आपण या ॲड क्वेश्चन टॅगच्या स्टेप्स पाहू काय आहेत त्या. अतिशय सोप्या आहेत. अगोदर सांगितल्याप्रमाणे यू कॅन इझिली गेट अंडरस्टँड. फर्स्ट ऑफ ऑल, क्वेश्चन टॅगचा वापर कसा करायचा. फर्स्ट स्टेप, rewrite the given statement. Okay, next put a comma. Next, write auxiliary verb or form of be in the statement. Rewrite the given sentence, put a comma, write auxiliary verb or form of be in the statement, then
If the statement is affirmative, use not. Next, and last, अशा प्रकारे अतिशय सोप्या आणि साध्या 6 पायऱ्या आहेत. सर्वप्रथम दिलेलं वाक्य जसच्या तसं लिहायचं, त्यानंतर कॉमा वापरायचा, स्वल्पविराम वापरायचं, त्यानंतर त्या वाक्यातला ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय असतात ते आपण पुन्हा एकदा डिस्कस करूच. किंवा त्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर टू बीचे रूप असेल, तर जे टू बीचं रूप असेल ते टू बीचं रूप. त्यानंतर वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर मात्र नॉट लिहायचं, आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर नॉट लिहायची गरज नाही. त्यानंतर प्रोनाउन्स लिहा आणि मग शेवटी क्वेश्चन मार्क्स. ओके, आपण काही एक्झाम्पल्स बघू. It is raining heavily. Rewrite the sentence. It is raining heavily, comma, helping verb किंवा to be रूप is. सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. सेंटेन्स अफर्मेटिव्ह असल्यामुळे नॉट. त्यानंतर प्रोनाउन इट आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. नेक्स्ट एक्झाम्पल. आय एम टायर्ड. Rewrite the sentence. I am tired, comma, use are, affirmative असल्यामुळे not, pronoun I and question. इथं आय एम टू बीचं रूप आहे तरी सुद्धा याचं ॲड क्वेश्चन टॅग करताना मात्र आपण आर वापरलं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आपण जेव्हा हे शॉर्ट क्वेश्चन टॅग लिहितो तेव्हा आपण हे जे आर्ट आहे तर आपण याला शॉर्ट फॉर्म करू शकतो. आरंट, इज नॉटला इजंट, अशा प्रकारे. आणखी काही उदाहरणं पाहू आपण. मीना dislike tea. Rewrite sentence. Meena dislike tea, comma. Then we have to use auxiliary. Auxiliary verb means helping verb. आता हेल्पिंग वर्ब लिहिताना आपण त्या वाक्याचा टेन्स पाहायचा, काळ ओळखायचा. काळ सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे डीड. सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणून नॉट.
आणि इथं करता मीना जरी असली तरी तिचं प्रोनाउन्स आपल्याला लिहावं लागेल शी आणि शेवटी क्वेश्चन. वाक्यामधला सब्जेक्ट कुणीही असो तो ॲट क्वेश्चन टॅग करताना मात्र तुम्हाला तो प्रोनाउन्स मध्येच लिहायचा आहे, जसं की आपण मीनाचं शी केलं. आणखी एक उदाहरण पाहू. मोस्ट ऑफ them were not present in the meeting. Okay, most of them were not present in the meeting. Rewrite the sentence. Most of them were not present in the meeting. कॉमा. were not निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला फक्त टू बीचं रूप लिहायचं इथं. और त्यानंतर सरनाम मोस्ट ऑफ देम आणि म्हणून दे करायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क वर दे. अशा प्रकारेच आपण आणखी काही उदाहरण बघू. He can't save money. He can't save money, comma. इथं ऑक्झिलरी वर्ब आहे कॅन. निगेटिव्ह असल्यामुळे नॉट लिहायची गरज नाही. कॅन ही. काही वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे पाहू आपण. ब्रिंग मी वॉटर. ओके, ब्रिंग मी वॉटर, कॉमा विल. Let us play together. Rewrite the sentence. Let us play together, comma, shall we. इथे असल्यामुळे आपण वी घेतलं आणि हे ब्रिंग मी वॉटर्स हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण विल वापरला. विल यू प्रोनाउन यू वापरलं. हेल्पिंग वर्ब विल वापरलं. अशा प्रकारे डू फाइंड द सेंटेन्स इन युअर टेक्स्ट बुक्स अँड मेक प्रॅक्टिस using at question tag. If you have any problem, any difficulties, you can discuss with me through my WhatsApp number, and this is very simple and you can easily get 1 marks in the examination. Even then, try to solve more and more the examples. Make practice. Dear friends, in SSC or 12th or 9th class, any class, you have to do study making practice. Okay, so
do a lot of practice and try to solve, try to write uh, all uh, types of grammars or structures or tense as I guide you, as I told you. Watch my videos and make practice of many sentences. Thank you, and uh, prescribe my subscribe my channel and uh, do likes and mm, give your comments. Okay, thank you.